राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, भरपूर ताईंचे आणि दादाचे बऱ्याच दिवसापासून प्रश्न होते, दादा मुळव्याधसाठी आणि फिशरसाठी उपाय सांगा. तर मंडळी, तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भरपूर जणांचा फायदा असा होणारच आहे. तर मंडळी, बघू शकता, हे आहे आंब्याचं झाड. मग कलमी आंबा असू द्या, गावरान आंबा असू द्या, आपल्याला ह्या आंब्याच्या खोडाची एवढाच तुकडा काढायचा आहे सालीचा. जेव्हा आपण फांटीची किंवा खोडाची साल काढू ना, तिथे आपल्याला शेण लावायचं आहे, म्हणजे झाडाला जखम होता कामा नये. तर साल घ्यायची आणि त्या सालीचा आपल्याला काढा बनवायचा आहे. मंडळी, तो काढा आपल्याला सकाळी सकाळी बनवायचा आहे आणि सकाळी सकाळीच अनुशापोटी प्यायचा आहे. तो काढा तुम्ही 15 दिवस लगातार प्या. तुम्हाला जे मुळव्याध असेल, फिशर असेल, त्याला भरपूर असा आराम पडणारच आहे. मंडळी, काढा बनवताना काढ्यामध्ये कुठलाच घटक टाकायची गरज नाही. फक्त प्लेन अशी साल व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही जी वरून जी खरबुडी साल दिसते ना, ती खरबुडी साल नाही टाकायच्या. याच्यामध्ये जो लेअर असतो सालीमधला, जो पातळ लेअर असतो ना, त्याच लेअरचा आपल्याला काढा बनवायचा आहे. मंडळी, ही आहे आंब्याची कोय. आंब्याच्या कोयीमध्ये आणि आंब्याच्या खोडाच्या सालीमध्ये संकोचक नावाचा घटक असतो. हा संकोचक नावाचा घटक तुमची जी बाथरूमची जागा असते ना, तिथल्या जखमा भरून काढण्यास भरपूर असा मदत करतो. तर मंडळी, आंब्याच्या सालीचा काढा सेपरेट बनवा. मंडळी, बघू शकता, ही आंब्याची कोय आहे आणि तुमचा दादा असे आंबे खाऊन भरपूर अशा कोया साचून ठेवत असतो. कारण की मी जेव्हा डोंगराळ भागात जातो ना, ह्या कोया पावसाळ्यामध्ये मी फेकत असतो. आता भरपूर एक गुणी मी कोया डोंगरामध्ये जाऊन फेकलेल्या आहे. कारण की डोंगरामध्ये जर आंब्याची झाडं उगली ना, भरपूर असे प्राणी पक्षी आंबे खाणार आहे, त्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे आणि निसर्ग असा वाढणार आहे. मंडळी, जर डोंगरामध्ये एक आंब्याचं झाड उगलं ना, शेकडो हजारो झाडं हे निसर्गामध्ये उगवत असतात. तर मंडळी, तुम्हाला या कोळीचा उपयोग कसा करायचा आहे, व्यवस्थित खलबत्त्यामध्ये किंवा दगडाने ही कोय फोडून घ्या आणि याच्यामधली जी कोय निघते ना, पूर्वीच्या काळी ह्या कोया भाजून सुद्धा खायचो. आमच्या गावाकडे या कोया अजून सुद्धा भाजून खातात. तर त्या कोळीचा उपयोग कसा करायचा आहे, 1 कप ताक घ्यायचा आहे आणि 1 कप ताकामध्ये ह्या कोळीची बारीक केलेली पावडर 5 ग्रॅम घ्यायची आहे. मोजून अर्धा चमचा पावडर घ्या. त्या कपामध्ये जे ताक असेल ना, त्याच्यामध्ये टाका, चांगलं 5 मिनटं मिक्स करा आणि ते ताक पिऊन घ्या. मंडळी, ह्या ताकाचा उपयोग तुम्हाला लगातार 15 दिवस करायचा आहे, सुट्टी घ्यायची नाही. तर 15 दिवसामध्ये तुम्हाला मुळव्याधावर आणि फिशरवर 100% आराम हा नक्की पडणारच आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि बाथरूमला जाताना, तर काय करायचं आहे, ही कोरपडी घ्यायची, व्यवस्थित सोलायची आणि त्याच्यामधला जो गर आहे ना, फिशरवर लावायचा आहे. ह्याच कोरपडीमुळे जे फिशर असतं ना, प्रचंड अशी वार झाल्यासारखे असतात, तिथं आग झालेली असते ना, तर ही कोरपड त्या जखमा लवकरच भरून काढणार आहे. ह्या कोरपडीमुळे तुमच्या फिशरची जळजळ देखील कमी होणार आहे. तर फिशरसाठी काय करा, कोरपड 2 टाईम लावा, सकाळी लावा आणि सायंकाळी पण लावा. आणि मुळव्याधाचा जर त्रास असेल ना, तर हे आहे शुद्ध नारळाचं तेल. तुमच्याकडं दुकानामधलं असेल, कुठलंही नारळाचं तेल असेल ना, तर नारळाच्या तेलाचा उपयोग कसा करायचा आहे, सकाळी सकाळी आपल्याला बाथरूमला जाण्या अगोदर 5 मिनिटापूर्वी आपल्या मुळव्याधावर हे खोबरेच तेल लावायचं आहे. मग काय होईल, तुम्हाला बाथरूम करताना त्रास होणार नाही आणि बाथरूमवरून जेव्हा येशाल तुम्ही, त्यानंतर सुद्धा आपल्याला 5 मिनिटांनी हे खोबरेच तेल तिथं चांगलं असं लावायचं आहे. म्हणजे तिथल्या जखमा भरून येत जातील, तुम्हाला तिथली काही आग व्हायची नाही. तर कोरपडीचा आणि खोबरेच तेलाचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता. मंडळी, तुम्हाला सगळ्यात जालम उपाय सांगतो आणि एकदम 100% फरक पडणारा उपाय सांगतो. तर मंडळी, काय करायचं आहे, हे बघा, मी हा प्लॅस्टिकचा टब घेतलेला आहे. तुमच्याकडं लोखंडी टप असेल, पत्र्याचा टप असेल, आता प्लॅस्टिकचे टप असतात सगळ्यांकडं. तर काय करायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी, जास्त करून मंडळी संध्याकाळी, आपल्याला जास्त कडक पाणी घ्यायचं नाही आणि जास्त गार सुद्धा पाणी घ्यायचं नाही. आपल्या शरीराला सोसल असंच पाणी घ्यायचं आहे. जसं आपण आंघोळीला घेतो ना, सेम तसंच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने हा टब गच्चा असा भरायचा आहे. आणि काय करायचं आहे, रात्री जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला जर प्रचंड मुळव्याधाचा त्रास होत असेल, फिशरचा त्रास भरपूर होत असेल, तर मंडळी, हा एकदम जालम उपाय आहे. ह्या उपायासारखा दुसरा उपायच नाही. मी जेवढे सांगितलेले उपाय, तुम्हाला जर ते करणं शक्य नाही झालं ना, अगदी तुमचा घरगुती हा उपाय असणार आहे. मंडळी, तुम्ही ह्या उपायावर विश्वास ठेवा. तुमच्या दादाने ना कित्येक जणांची मुळव्याध आणि फिशर हे देखील ह्या उपायाने दूर केलेले आहेत. तर मंडळी, काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी गच्चा असं टाकायचं आहे आणि ह्या टापामध्ये आपल्याला मोजून 10 ते 15 मिनटं बसायचं आहे. बघा, आपल्याला हे असं बसायचं आहे ह्या टापामध्ये. मी जसं बसलो आहे ना, तसं कंप्लीट 15 मिनटं बसायचं आहे. मंडळी, आपण आपल्या बाथरूमची जागा कशाने शिकू शकत नाही. तुम्ही कुठले जरी उपाय नाही केले, ह्या टापाचा उपाय तुमच्या मुळव्याधासाठी आणि फिशरसाठी मंडळी नक्कीच करा. मंडळी, आजकाल मुळव्याधाचा आणि फिशरचा त्रास इतका काय वाढलेला आहे ना, त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि मंडळी, तुम्ही मुळव्याधला आणि फिशरला एकदम हलक्यात घ्या. त्याचं कारण असं, तुम्हाला आज ज्या तुमच्या दादानी माहिती सांगितलेली आहे ना, फक्त या टापामध्ये बसा, फक्त आणि फक्त 15 दिवस. परत तुमचं मुळव्याध आणि फिशर
कायमचं विसरून जा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि मी जेवढे उपाय सांगितलेले आहेत मूळव्याधावर आणि फिशरवर, हे उपाय तुम्हाला माहीत होते का? ह्या उपायाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ना, ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे इतरांचाही भरपूर असा फायदा होईल आणि मला पण योग्य असं मार्गदर्शन तुमच्याकडून हे नक्कीच भेटेल. आणि मंडळी, भरपूर ताई दादा कमेंट करतात वेगळ्या वेगळ्या आजारावर व्हिडिओ बनवा. मंडळी, तुमच्या दादाचं प्रत्येक कमेंटवर लक्ष असतं. माझं लक्ष माझ्या सर्व प्रेक्षकांवर असतं. कारण की तुम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलवर भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. भरभरून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून असा प्रतिसाद देता. मला त्याची जाणीव आहे. आणि तुमची प्रेरणा आणि तुमचा व्हिडिओ बघण्याचा उत्साहच माझ्या शरीरामध्ये नवीन एनर्जी प्राप्त करतो. मग काय होतं, मला तुम्हाला योग्य लाख मोलाची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये द्यावाशीच वाटते. तर चला मंडळी, कुणाला कुठल्या कुठल्या आजारावर कुठल्या कुठल्या समस्या आहेत ते देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याच समस्येबद्दल आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतच राहू. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन एखाद्या माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.